आम्ही एवढं सकाळी तयार होऊन निघालो आहे सगळेजण. सगळ्यांनी तयार होऊन निघालो आहे. माझ्या ह्या नंदेच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे म्हणून आम्हाला नवरदेवाच्या घरी जायचं होतं. तिकडं कार्यक्रम होता आणि ती प्लाझो आणि टी शर्टवर थांबली आहे. आम्ही सगळेच तयार होऊन निघालो होतो. सगळं गाडी आल्या, गाडीची पूजा केल्यानंतर सगळेजण गाडीत बसले आणि आम्ही सगळे निघालो. आणि जातानाच आम्हाला वाटेत त्यांचं शेत लागलं होतं. हे त्यांचं शेत आहे. मुलाला 17 एकर शेती आहे आणि त्यांनी खूप सुंदर रांगोळी काढली होती. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहुणचार केला आणि नंतर सुपारी फोडण्याचा कार्यक्रम चालू झाला. सुपारी फुटल्यानंतर त्यांनी व्हिडिओग्राफर बोलवला होता. फोटोशूट त्यांचं चालू होतं. तर त्यांनी आम्हाला आग्रह केला आणि फोटो काढण्यासाठी बोलवलं आणि आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केलं आणि नंतर आम्ही जेवायला बसलो. जेवण खूप सुंदर होतं आणि गावाकडचं वातावरण म्हणजे एकदम सुखच. गावाकडचं वातावरणाची सर कशालाच नाही. एकदम फ्रेश वातावरण होतं आणि खूप सगळ्यांनाच तिथं असं वाटत होतं की निवांत इथे वन डे ट्रिप होऊ शकते. इतकं सुंदर वातावरण, इतके सुंदर झाडं होती तिथे. नंतर आम्ही सगळेजण आमची फॅमिली बसलो गप्पा मारत. आमचे सगळे सासरे, आमचे जे पाहुणे रावळे होते, ते जरा वेळ गप्पा मारत बसलो आणि परत आम्ही निघालो. सुधू आणि सोनू गाडीवर जाणार होते आणि त्यांना घालून नंतर आम्ही पण त्यांच्या मागं परत निघालो. कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. थँक्यू सो मच.